बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये अतिसाराची व्याख्या, त्याचे प्रकार, हेतू, संप्राप्ती, पूर्वरूप आणि रूप बघितली आहेत. आता बघूयात आपण वातज अतिसार काय आहे. बघा, अरुणम फेनिलम वृक्षम अल्प अल्प मुहुर्मुहु शकृतदामम सरुक शब्दम मारुतेन अतिसार्यते. माधवनिदांचा श्लोक आहे. आता बघा काय म्हणतात. वातज अतिसारात प्रथमतः वात प्रकोप झाल्याने अग्निमांद्य उत्पन्न होते. बघा आता बघा, आपण आधी पण बघितलं होतं वात प्रकोप होतो. आता सगळ्या अतिसाराचं सेमच आहे बघा, एकदम ट्रिकनी लक्षात ठेवायचं. वातज अतिसारात प्रथमतः वात प्रकोप झाल्याने अग्निमांद्य होते. कुपित वायूनंतर शरीरातील अपधातूला पक्वाशयात खेचून आणतो, त्यामुळे पुरुषाला द्रवत्व उत्पन्न होऊन अतिसार होतो. बघा, वायू प्रकोपित होतो, नंतर तो कुपित वायू अपधातूला स्वस्थानातून पक्वाशयात खेचून आणतो, त्या पुरुषाला द्रवत्व होते, अतिसार होतो. आता ह्याच्या दोन अवस्था आहेत, आम अवस्था व पक्वा अवस्था. बघा आता काय म्हणते. आम अवस्थेत मल प्रवृत्ती फेसकट व आमयुक्त आमगंधी द्रव सफिष्ट असते. मल निस्सरणावेळी शूल होतो. मल बाहेर पडताना आवाजही येतो. मूत्र व वायू यांचा अवरोध होतो. कोष्ठामध्ये वायू संचार करीत असल्याने उदरामध्ये आधमान शूल अशी लक्षणे दिसतात. पक्वावस्थेत मलप्रवृत्ती आमावस्थेच्या मानाने बांधून थोडी थोडी परंतु बरेच वेळा होते. अंगावर रोमांच उभे राहणे, गुदभागी कातरल्याप्रमाणे वेदना होणे, तोंड कोरडे पडणे, श्वास लागणे, पृष्ठकटी इत्यादी ठिकाणी वेदना होणे ही अन्य लक्षणे दिसतात. पित्तज अतिसारात बघा काय आहे. पित्त प्रकोप कारणांनी पित्त प्रकोपित होते. बघा, वातजमध्ये काय झालं तर वात प्रकोपित झाला होता. आणि बघा काय होतं, पित्त प्रकोप कारणांनी पित्त प्रकोपित होते व स्वतःच्या द्रव गुणवृद्धीने अग्निमांद्य उत्पन्न करून पक्वाशयामध्ये येऊन पुरुषाला द्रवत्व उत्पन्न करून अतिसार निर्माण करते. पित्तज अतिसारामुळे मल प्रवृत्ती पिवळी, हिरवट, निळसर, काळपट, रक्तपित्तयुक्त, दुर्गंधी, उष्ण, भरसट होते व मलाचा वेग एकदम वेगाने आल्याने अनेक वेळा आवरत नाही. तृष्णा, ज्वर, मूर्छा, गुद, पाक, स्वेद अशी अनेक सार्वदैविक लक्षणे उत्पन्न होतात. आता बघा, रक्तज अतिसारामध्ये काय म्हटले. पित्तज अतिसार झालेल्या रुग्णाने अधिक पित्त प्रकोप आहार विहाराने सेवन केल्याने अथवा रक्त दूषित झाल्याने रक्त अतिसार उत्पन्न होतो. या प्रकारात सरक्त मलप्रवृत्तीबरोबर ज्वर, तृष्णा, दाह, शूल व गुदपाक ही लक्षणे दिसतात. आता बघा, कफज अतिसारमध्ये काय म्हटले. कफ प्रकोप कारणांनी कफदोष मधुर, शीत, स्निग्ध इत्यादी गुणांसह प्रकोपित होऊन अग्निमांद्य उत्पन्न करतो. नंतर तो पक्वाशयात येऊन पुरुषाला द्रवभूत करून अतिसार उत्पन्न करतो. कफज अतिसारात मलप्रवृत्ती थोडी थोडी होते व वारंवार वेग उत्पन्न होतात. मलप्रवृत्तीच्या वेळी कुंठणे, प्रवाहन, मलाचे स्वरूप कशा असते. स्निग्ध, श्वेत, पिश्चिल, तंतुयुक्त, आमयुक्त असते. आता बघा, हे विचारतात MCQ मध्ये. कृते अपि कुठे गेलं बघा. कृते अपि अकृत संज्ञा उत्पन्न होते व उदर, गुद, बस्ती, वंशन या ठिकाणी गौरव, आलस्य, अनभिलाषा, रल्लास इत्यादी लक्ष उत्पन्न होतात. आता बघा, सन्निपातज अतिसार ह्याच्यामध्ये काय म्हटले. वराह, स्नेहम, मांस, भूसदृश्यम, सर्वरूपिणम. माधवनिदांचा श्लोक आहे. तीनही दोष प्रकोपित झाल्याने या प्रकारात विविध प्रकारची लक्षणे उत्पन्न होतात. मलप्रवृत्ती हिरवट, पिवळसर अशा चित्रविचित्र रंगांची असते. अरुची, अग्निमांद्य या लक्षणांबरोबर क्वचित मलप्रवृत्ती ग्रथील तर क्वचित द्रवरूप, तसेच मलप्रवृत्तीच्या वेळी क्वचित शूल असणे तर कधी शूल न होता मलप्रवृत्ती होणे अशा निरनिराळ्या लक्षणे दिसतात. त्रिदोषांनी शरीरातील धातूंची दृष्टी केल्यास ज्वर, मूर्छा, भ्रम याप्रमाणे गंभीर लक्षणे उत्पन्न होतात. आता बघा, आपण आम अतिसार, शोक अतिसार, आम पक्वावस्था हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात.